लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। दुष्काळात परिसरातील अनेक गावांची तहान भागवणारा पिशोर येथील अंजना मध्यम पळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याच्या विसर्गास सुरुवात झाली आहे। पिशोरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक पावसाने अक्षरशः झोडपून काढले। गेल्या आठवड्यात धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने इसम, कोळंबी, खडकी, कवड्या, काटशेवरी या नद्या व नाल्यांना मोठा पूर आला होता। तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे अंजना पळशी मध्यम प्रकल्प 100% भरला आहे। तर पिशोर, दिगर, वाघुळखेडा, खडकी, शोफेपूर, नादरपूर, पळशी, रामनगर, साखरवेळ, वाडसी, खातखेडा, मोहाडी, जवखेडा, नाचनवेल, भिलदरी, सारोळा, माळेगाव, ठोकळ, माळेगाव, लोखंडी, तांडा, भारंबावाडी या गावातील पिकांना पावसाने झोडपल्यामुळे मोठा फटका बसला आहे। अंजना पळशी मध्यम प्रकल्प यावर्षी पूर्ण क्षमतेने सांडव्यावरून वाहत असल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याची माहिती श्री व्ही वाघमारे, उपविभागीय अधिकारी एस.टी. कुमावत, उपविभागीय अधिकारी एस.एस. गांजाळे, शाखा अभियंता ए.बी. बढे, शाखा अभियंता टी.एस. जाधव, कालवा निरीक्षक पी.यू. घुगे यांनी दिले। पिशोर व परिसरातील गावांसाठी भगीरथ समजल्या जाणाऱ्या अंजना पळशी मध्यम प्रकल्पाची धार 1997 साली दाबण्यात आली। पळशी बुद्रुक व वाडी पळशी या 2 गावांचे पुनर्वसन झालेले आहे। सुमारे 4716 हेक्टर जमीन धरणाच्या पाण्याखाली गेली आहे। पहिल्याच वर्षी प्रकल्प पूर्ण भरला होता। जेव्हा जेव्हा दुष्काळाच्या झळा बसू लागतात तेव्हा या प्रकल्प क्षेत्रातील विहिरी अधिग्रहण करून सिल्लोड, कन्नड व फुलंब्री तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो। मागील काही दुष्काळात प्रतिदिन लाखो लिटर पाणी पुरवठा येथून केला जात होता। यामुळे या प्रकल्पाचे ओसंडून वाहणे म्हणजे बळीराजाबरोबर प्रशासनाच्या दृष्टीने सुद्धा निश्चितच आनंददायी असल्याचे बोलले जाते। डोंगराच्या कुशीत वसलेला प्रकल्प असल्याने अतिशय विहंगम व प्राकृतिक सौंदर्याने मोहिनी घातल्याने बघ्यांची मोठी वर्दळ येथे असते। अंजना मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने सिल्लोड व कन्नड तालुक्याला आणीबाणीच्या काळात व दुष्काळात तहान भागवण्यासाठी हा प्रकल्प ओळखला जातो। अंजना पळशी मध्यम प्रकल्प गतवर्षीही पूर्ण क्षमतेने भरला होता। जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यानंतर बऱ्याच कालावधीच्या प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली। यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मूग पिकाला कोंब फुटले। काही शेतकऱ्यांच्या मका पीक आडवी झाली तर काही कापूस पिकाचे आर्थिक नुकसान झाले। दुसरीकडे या पावसामुळे अंजना नदी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला गेला। नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येबरोबरच प्राण्यांना पाण्याच्या समस्येचा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। या प्रकल्पाचा फायदा वाचडी, तपोवन, निंभोरा, पळशी, रामनगर, पिशोर, भिलदरी, नादरपूर, नाचनवेल आदीसह गाव परिसरातील नागरिकांना होणार आहे। रिपब्लिकन वार्ता, कन्नड तालुका प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर।